चर्चा चालू आहे ती म्हणजे पुष्पा 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 2 हा चित्रपट सध्या आला आहे, प्रचंड मार्केट गाजवतोय। कोणी हे चित्रपट पाहायला जात असताना ट्रेंड खाली जाते, कोणी चित्रपट लावला नाही म्हणून पडदे फाडते, काचा फोडायला चालू आहेत आणि अशा पद्धतीच्या बातम्यांना आता ऊत आला। पुष्पा हा चित्रपट चर्चेत ठरला। एवढंच नाही तर या चित्रपटाची जी बुकिंग झाली, ॲडव्हान्स बुकिंग, तर ती 100 कोटीपेक्षाही जास्त होती। आणि ही बातमी वाचली आणि कुठंतरी त्या बातमीवरती 2 मिनिटं मी तसा शांत होतो। चित्रपट यायच्या अगोदर 100 कोटीची ॲडव्हान्स बुकिंग, एका बाजूला चित्रपट रिलीज व्हायच्या आधी 100 कोटी एवढी बुकिंग होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही उन्हातान्हात राबून रस्त्यावरती मेथीच्या जुड्या घेऊन बसलं तर 10 रुपयाला सुद्धा एक मेथीची जुडी लोकांना जड वाटायला लागते। मग हे नेमकं का घडतं? जी लोक 100 कोटी एवढी ॲडव्हान्स बुकिंग करू शकतात, एवढंच नाही तर तिथं जाऊन 500-600 रुपये तिकीट फाडून चित्रपट पाहू शकतात, ती लोक रस्त्यावरची 10 रुपयाची शेतकऱ्याची जुडी नेमकी का घेऊ शकत नाही? हा प्रश्न अजूनही मला याचं उत्तर सापडलं नाही। बराच वेळ या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो, तेव्हा कुठं जाऊन लक्षात आलं की हे जग रीलवरल्या लोकांना भाव देतं, रीलवरल्या लोकांना मोठेपण देतं। जर तुम्ही फाईट करणार असाल, 2-4 लोक हवेत उडवणार असाल, हेलिकॉप्टरनं एंट्र्या करणार असाल आणि वेगवेगळे सीनच्या माध्यमातून रस्सी बांधून VFX वापरून तुम्ही सीन तयार करून लोकांच्या समोर ते मांडणार असाल तर ते लोकांना आवडेल। म्हणजे एखादा खांदा वर करून झुकेगा नाही हा डायलॉग लोकांना आवडायला लागतो, त्याचं फॅड येतं, त्याचा ट्रेंड येतो। मात्र त्याच खांद्यावरती उभ्या जगाचं ओझं घेऊन राबराब राबणारा आमचा शेतकरी मात्र कधी हिरो ठरत नाही आणि हीच खऱ्या अर्थानं कुठंतरी शोकांतिका वाटायला लागते। पुष्पासारखं एखादं काल्पनिक पात्र जे 2 नंबरचे धंदे करतं, स्मगलिंग करतं आणि ते कुठंतरी रोल मॉडेल लोकांना वाटायला लागतं। मात्र प्रामाणिकपणे या मातीसोबत प्रामाणिक राहून, हे देशासोबत प्रामाणिक राहून धंदा करत इथल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारा शेतकरी मात्र आम्हाला कधी हिरो वाटत नाही आणि हीच कुठंतरी शोकांतिका वाटायला। आम्ही सिनेमा हॉलमध्ये जातो, 400-500 रुपयाचं तिकीट काढतो, तिथले महागडे पॉपकॉर्न, तिथल्या ड्रिंक घेतो, त्याला आमच्याकडे पैसा आहे ते तुम्ही करा, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही। मात्र रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्याला 10 रुपयाच्या मेथीच्या जुडीसाठी का छळता हा प्रश्न आहे माझा। मनोरंजनाच्या नावाखाली आपण अशा चित्रपटाला कोट्यावधीची कमाई करून देणार असेल तर सहज आपल्यासाठी काम करतोय म्हणून एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा लाखांची कमाई करून द्या। त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगला विचार करा। शेती करणं स्वाभिमानाची गोष्ट आहे। कधी शेतकरी आसमानी संकटापुढे हारतो, कधी सुलतानी संकटापुढे हारतो, पण पुढच्या वर्षी पुन्हा हंगामाला की खांदा वर करून झुकेगा नाही साला म्हणत या मातीमध्ये पेरणी करतो आणि तोच खरं तर आमच्या समाजासाठी रिअल हिरो असला पाहिजे। झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला